नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, कल्पना करा, आयुष्याच्या अशा टप्प्यावर जेव्हा एका स्त्रीच्या पोटात तिचा बाळ जन्माची वाट पाहत असतं, शरीर साथ देत नसतं आणि तिला फक्त आपल्या माणसाच्या आधाराची गरज असते. त्याच वेळी जर तिचा नवरा तिला एकटं सोडून गेला तर तिच्यावर काय बितेल? बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे, घरात सगळीकडे शांतता आहे आणि ती गर्भवती स्त्री वेदनेने त्रासलेली एकटीच बसली आहे. काही तासांपूर्वीपर्यंत ज्या घरात तिचं आयुष्य सुरक्षित वाटत होतं, ते घर आज तिला परखं वाटत होतं. पण तिला अजून कल्पनाही नव्हती की या एका रात्रीत तिच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. विक्रम तिला अशा अवस्थेत एकटी का सोडून गेला? त्या पावसाळी रात्री नेमकं काय घडलं आणि पुढे तिच्या आयुष्यात कोणतं मोठं सत्य समोर आलं? हे सगळं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथा सुरू करूया. या शहरातल्या उकाड्याने आणि घामट हवामानाने एका गर्भवती स्त्रीची उरलेली ताकदही संपून टाकली होती. माझ्या पोटाकडे पाहिलं की स्पष्ट जाणवत होतं की माझं बाळ आता कधीही या जगात येऊ शकतं. मी हॉलच्या जमिनीवर बसले होते. माझी पाठ सोफ्याला टेकलेली होती आणि माझे पाय इतके सुजले होते की ते फुग्यासारखे दिसत होते. पोटरांपासून तर कमरेपर्यंत एक विचित्र मुंग्या आल्यासारखी सुन्नता पसरत होती. ज्या फ्लॅटला मी कधी माझं स्वतःचं घर समजत होते, तोच फ्लॅट आज मला खूप मोठा आणि पूर्णपणे रिकामा वाटत होता. बाहेर अचानक कुठून तरी काळे ढग आले होते. त्यांनी संध्याकाळची उरलेली प्रकाशाची किरणही झाकून टाकली आणि पाहता पाहता मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचे थेंब बाल्कनीच्या काचांवर आपटत होते आणि संपूर्ण घरात एक विचित्र आवाज घुमत होता. फक्त 2 तासांपूर्वी विक्रम ह्याच घरात होता. तो घाईघाईने आपली बॅग ओढत होता आणि वारंवार पासपोर्ट आणि विमानाचं तिकीट तपासत होता. माझी डिलिव्हरीची तारीख अगदी जवळ आली होती आणि अशा वेळी त्याला जाताना पाहून माझं मन खूप जड झालं होतं. मी हळूच त्याच्या शर्टचा कोपरा पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, मला बरं वाटत नाहीये. पोट वारंवार घट्ट होतंय. तुम्ही तुमच्या बॉसशी बोलून ही ट्रिप काही दिवस पुढे ढकलू शकत नाही का? पण विक्रमने माझं बोलणं सहज टाळून दिलं. त्याच्या डोळ्यात घाई आणि प्रमोशन मिळवण्याचं स्वप्न स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, अगं, हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. ही संधी हातातून गेली तर असिस्टंट डायरेक्टर होण्याचं माझं स्वप्नही संपेल. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. आईने तुझी काळजी घेण्याचं वचन दिलं आहे. काहीही झालं तरी आईला फोन कर. मी त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेले. लिफ्ट बंद झाली आणि त्याची सावली माझ्या नजरेआड झाली. तसं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या घराचा एक एक कोपरा मी स्वतःच्या हातांनी सजवला होता. हलक्या रंगाचे पडदे, बाल्कनीत ठेवलेली छोटी छोटी झाडं, सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होतं. पण आज मला त्याची सर्वात जास्त गरज असताना त्याने आपल्या करिअरची निवड केली होती. बाहेर पाऊस आणखी जोरात पडत होता. मी डोळे मिटले आणि पोटात वाढणाऱ्या माझ्या बाळाला शांत करण्यासाठी खोल श्वास घेऊ लागले. मी मनात म्हटलं, माझ्या बाळा, घाबरू नकोस. तुझी आई तुझ्यासोबत आहे. मी फोन हातात घेतला आणि माझ्या सासूबाई मंदाकिनींना फोन करू लागले. त्या अजून किती वेळात येणार होत्या हे विचारण्यासाठी. सकाळी विक्रम घरी असताना त्यांनी फोन करून सांगितलं होतं की त्या आपल्या सुनेसाठी काही पौष्टिक पदार्थ बनवून घेऊन येत आहेत आणि लवकरच पोहोचतील. माझा आणि माझ्या सासूबाई मंदाकिनीचं नातं कधीच चांगलं नव्हतं. त्या खूप चालाक, रागीट आणि पैशांना सर्वात जास्त महत्त्व देणाऱ्या बाई होत्या. पण ह्या परिस्थितीत माझ्याकडे दुसरा आधारही नव्हता. माझे आई बाबा गावात राहत होते आणि त्यावेळी शेतात कापणीचा हंगाम सुरू होता. कोणतंही मोठं कारण नसताना मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. पण विचित्र गोष्ट अशी होती की मी सलग 3 वेळा फोन केला आणि 3 वेळा फक्त फोन वाजत राहिला. कोणीही फोन उचलला नाही. मी स्वतःला समजावलं की कदाचित सासूबाई रस्त्यात असतील आणि त्यांना फोन ऐकू येत नसेल. असंच विचार करत मी हळूहळू स्वतःला सावरत स्वयंपाकघरात गेले. माझ्यासाठी मॅगी बनवण्यासाठी. स्वयंपाकघराची खिडकी नीट बंद नव्हती आणि पावसाचे थंड थेंब आतपर्यंत येत होते.
संपूर्ण घरात इतकी शांतता होती की माझा एकटेपणा आणखीन जाणवत होता. अचानक मला लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आठवले. त्यावेळी विक्रम माझी किती काळजी घ्यायचा. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे तो लक्ष द्यायचा. कधी त्या नात्यातली ऊब संपली आणि नात्याला एवढा गारवा आला हेच कळलं नाही. तेवढ्यात माझ्या पोटाच्या खालच्या भागात पुन्हा हलकंसं दुखू लागलं. मी एकदम घाबरले. माझ्या हातातून चमचा खाली पडला. ही प्रसूतीची सुरुवात तर नव्हती ना. मी पटकन टेबलाचा आधार घेत उभी राहिले आणि दुखणं कमी होण्याची वाट पाहू लागले. माझ्या डोक्यात एका मागून एक भीतीदायक विचार येऊ लागले. जर आज रात्रीच डिलिव्हरी सुरू झाली तर, जर सासूबाई वेळेवर आल्या नाहीत तर, जर मला ह्या मुसळधार पावसात एकटीने टॅक्सी करून हॉस्पिटलला जावं लागलं तर. जितका विचार करत होते तितकं माझं मन घाबरत होतं. असं वाटत होतं की मी एखाद्या लांब रस्त्यावर पूर्णपणे एकटी चालत आहे आणि माझी स्वतःची माणसं माझ्यापासून खूप दूर उभी आहेत. इकडे मी माझ्या फ्लॅटमध्ये वेदना आणि एकटेपणाशी झुंजत होते आणि तिकडे जुन्या शहरात माझ्या सासूबाईंच्या घरात मात्र पिकनिकसारखं वातावरण होतं. मला काय माहीत होतं की मुलगा कामासाठी बाहेर पडताच सासूबाईंनीही आपली संपूर्ण ट्रिपची योजना अंतिम केली होती. सासूबाई मंदाकिनी हॉलच्या मधोमध उभ्या होत्या. दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या सगळ्यांना लवकर आवरायला सांगत होत्या. एकूण 7 जणांचा परिवार होता. त्यात त्यांचे पती महेश, धाकटी मुलगी पूजा, मोठी मुलगी दीपाली, तिचा नवरा प्रशांत आणि त्यांची 2 मुलं होती. सगळ्यांनी आपापल्या रंगीबेरंगी बॅगा घेतल्या होत्या आणि सगळे खूप उत्साहात होते. 4 रात्री आणि 5 दिवसांच्या दुबई ट्रिपसाठी सगळे विमानतळाकडे निघण्याची तयारी करत होते. या ट्रिपची बुकिंग सासूबाईंनी मागच्या महिन्यातच गुपचूप केली होती. पूजा थोडी नखरेल आणि कामचुकार मुलगी होती. ती आरशासमोर उभी राहून मेकअप ठीक करत होती. तिने आईला विचारलं, आई, तुला अजिबात भीती वाटत नाही का? वहिनीची अचानक डिलिव्हरी झाली तर आपण सगळे असेच निघून जातोय. सासूबाईंनी ओठ वाकडे केले आणि हात हवेत फिरवला. जणू काही त्या गोष्टीला काहीच किंमत नव्हती. त्या म्हणाल्या, आजकाल डिलिव्हरी डॉक्टर करतात. हॉस्पिटलमध्ये सगळं होतं. घरी बसून सुनेच्या किंकाळ्या ऐकण्यापेक्षा थोडं फिरून आलेलं बरं. मग त्या टोमणा मारत म्हणाल्या, मी माझं डोकं फ्रेश करायला चालले आहे. इथे राहिले तर फक्त टेन्शन मिळणार. माझे सासरे महेश नेहमीप्रमाणे शांत होते. ते आपल्या पत्नीचं प्रत्येक म्हणणं मानणारे होते. त्यांनी एक शब्दही न बोलता आपली बॅग उचलली आणि गाडीच्या दिशेने निघाले. एकदाही त्यांनी आपल्या सुनेची तब्येत कशी आहे, जी कधीही बाळाला जन्म देऊ शकते, हे विचारलं नाही. दीपाली आणि तिचा नवरा प्रशांतही तिथे जाऊन काय शॉपिंग करायचं आणि काय खायचं याचाच विचार करत होते. कोणालाही माझी थोडीही चिंता नव्हती. ज्या परिवाराचं बाळ मी माझ्या पोटात वाढवत होते त्याच परिवाराला माझी काहीच काळजी नव्हती. पण सासूबाईंचा डाव मला एकटी सोडण्यापुरता मर्यादित नव्हता. सगळे सामान टॅक्सीत ठेवत असताना त्या अचानक थांबल्या आणि म्हणाल्या, तुम्ही सगळे निघा. माझी एक महत्त्वाची वस्तू राहिली आहे, मी घेऊन येते. त्या पुन्हा घरात गेल्या, पण आपल्या खोलीत नाही. त्या थेट हॉलच्या कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी कपाटाजवळ गेल्या आणि तिथून एक तपकिरी लिफाफा काढला. तो लिफाफा व्यवस्थित सीलबंद होता. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर खूप धोकादायक आणि चालाक हास्य होतं. त्यांचे डोळे बारीक झाले होते. जणू एखाद्या मोठ्या कटातला सर्वात महत्त्वाचा टप्पा त्यांनी पूर्ण केला होता. त्यांनी तो लिफाफा आपल्या हँडबॅगमध्ये ठेवला आणि पटकन बाहेर निघाल्या, जणू त्या परिवारासोबतच जात आहेत. पण सगळ्यांच्या नजरेआड होताच त्यांनी लगेच दुसरी टॅक्सी थांबवली आणि थेट माझ्या अपार्टमेंटकडे निघाल्या. त्यांनी सगळ्यांना खोटं सांगितलं की गावात एक खूप महत्त्वाचं काम निघालं आहे, त्यामुळे त्यांनी नंतरच्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं आहे. परिवार आधी निघून जाऊ दे, त्यानंतर विमानतळावर पोहोचतील. सगळ्यांचा हसण्याचा आणि गप्पांचा आवाज बाहेरच्या पावसापेक्षाही मोठा होता. संपूर्ण परिवाराला घेऊन टॅक्सी निघून गेली आणि त्यांच्यासोबत त्या नातेवाईकांची बेफिक्रीही निघून गेली. त्यानंतर थोड्याच वेळात सासूबाई दुसऱ्या दिशेने निघाल्या. त्यांनी आपली छोटी हँडबॅग इतकी घट्ट पकडली होती, जणू त्यात एखादं खूप मोठं गुपित दडलं होतं.
रात्रीचे जवळपास 8 वाजले होते. पाऊस थोडा कमी झाला होता आणि झाडांच्या पानांवरून फक्त थेंब टपकत होते. तेवढ्यात मला दरवाजाचा लॉक उघडल्याचा आवाज आला. मला वाटलं सासूबाई परत आल्या. मी आनंदाने त्यांना घ्यायला उठले. हो, त्या आल्याच होत्या, पण ह्यावेळी खूपच घाईत दिसत होत्या. आपल्या वचनाप्रमाणे त्यांना दलिया घेऊन आल्या होत्या ना काही पौष्टिक पदार्थ. त्यांच्या खांद्यावर फक्त तीच छोटी हँडबॅग होती आणि चेहऱ्यावर असा भाव होता जणू काहीतरी चुकीचं करून आल्या आहेत. घरात येताच त्यांनी मला सोफ्यावर थकून पडलेलं पाहिलं आणि म्हणाल्या, तू खोलीत जाऊन झोप, तुला हवा लागू नये. मग त्या म्हणाल्या, विक्रम निघून गेला आहे. मी फक्त थोडा वेळ तुला पाहायला आले होते, पण आता गावात एक महत्त्वाचं काम निघालं आहे, त्यामुळे मला आज रात्रीच निघावं लागेल. त्या खूप हळू आवाजात बोलत होत्या. त्यांची नजर संपूर्ण खोलीत फिरत होती आणि शेवटी आमच्या बेडरूमवर जाऊन थांबली. मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. त्या नेहमी मोठ्या आवाजात बोलायच्या, मग आज एवढ्या घाबरलेल्या आणि अस्वस्थ का होत्या? त्यांनी मला सांगितलं, तू इथेच बस, मी खोलीतून उशी घेऊन येते, म्हणजे तू आरामात झोपू शकशील. एवढं सांगून त्या पटकन आमच्या बेडरूममध्ये गेल्या. मी हॉलमध्ये बसून राहिले, पण माझ्या मनात विचित्र अस्वस्थता होती. एक स्त्रीचं मन, विशेषतः ती आई होणार असताना, अनेक गोष्टी पटकन ओळखतं. तेवढ्यात मला आतून काहीतरी सरकल्याचा आवाज आला. जणू कोणीतरी गादी उचलून पुन्हा हळूच खाली काहीतरी ठेवलं होतं. मी विचार करू लागले, फक्त उशी द्यायला गादी उचलण्याची काय गरज होती? थोड्या वेळाने सासूबाई बाहेर आल्या. यावेळी त्यांचा चेहरा थोडा सामान्य दिसत होता, पण त्यांची घाई अजूनही स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाल्या, आता मी निघते. रात्री दरवाजा व्यवस्थित लॉक करून घे. काही अडचण आली तर शेजाऱ्यांना फोन कर किंवा स्वतः टॅक्सी करून हॉस्पिटलला जा. मी गावाला जाते आहे आणि कधी परत येईन माहीत नाही. मी त्यांना दरवाजातून बाहेर जाताना पाहत राहिले, पण माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला होता. त्या म्हणत होत्या की गावाला जात आहेत, पण त्यांनी असे कपडे घातले होते जणू एखाद्या पार्टीला चालल्या आहेत. ओठांवर चमकदार लाल लिपस्टिक आणि पायात हाय हिल्स. आता मला पूर्ण खात्री वाटू लागली की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी भिंतीचा आधार घेत हळूहळू बेडरूममध्ये गेले. खोली अगदी आधीसारखीच होती. आमचा लग्नाचा बेड हलक्या निळ्या चादरीने झाकलेला होता. मी बेडच्या टोकाकडच्या बाजूला गेले, जिथून काही वेळापूर्वी आवाज आला होता. मी वाकून पूर्ण ताकद लावून गादीचा एक कोपरा उचलला आणि पुढच्या क्षणी माझ्या हृदयाचे ठोके जणू थांबले. गादी खाली, अगदी ज्या ठिकाणी मी रोज झोपत होते, तिथे एक गडद तपकिरी लिफाफा ठेवलेला होता. मी थरथरत्या हातांनी तो उचलला. त्यावर कोणाचं नाव नव्हतं, पत्ताही नव्हता. फक्त टेपने तो व्यवस्थित बंद केला होता. माझा श्वास अडकला. माझ्या बिछाण्याखाली तो लपवण्याची गरज काय होती? हा तोच ताईत तर नव्हता ना, ज्याबद्दल विक्रम नेहमी म्हणायचा की आई मंदिरातून आणते. पण जर तो ताईतच होता तर सासूबाईंनी तो मला सरळ हातात का दिला नाही? लपवून ठेवण्याची काय गरज होती? मी लिफाफा हातात घेतला आणि जाणवलं की आत काही जाड कागद होते. माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. मी विचार केला की आत्ताच तो उघडावा, पण माझे हात इतके थरथरत होते की काहीच करता येत नव्हतं. मी बेडच्या कडेला बसले आणि त्या लिफाफ्याकडे पाहत राहिले, जणू त्याच्या आत एखादं भयंकर गुपित दडलं होतं. माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मला जाणवत होतं की जर मी हा लिफाफा उघडला तर माझं आयुष्य कदाचित पुन्हा कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. मी बराच वेळ तिथेच बसले. तो तपकिरी लिफाफा माझ्या डोक्यावर एखाद्या जड दगडासारखा दाब देत होता. एका मागून एक प्रश्न मनात येत होते. सासूबाई नेमकं काय करणार होत्या? त्यांना हे सगळं एवढं लपून का करावं लागलं? जर मला तो आवाज ऐकू आला नसता तर कदाचित खूप उशीर होईपर्यंत मला या लिफाफ्याबद्दल कळलंच नसतं. मी लिफाफ्याकडे पाहिलं, मग खिडकी बाहेर पसरलेल्या गडद रात्रीकडे पाहिलं. तेवढ्यात माझ्या डोक्यात एक कल्पना आली. जर सासूबाईंना हा लिफाफा माझ्यापासून लपवायचा होता तर याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांना मला याची कल्पनाही यायला नको होती. आणि जर त्यांचा हेतू मला नुकसान पोहोचवण्याचा असेल तर मी शांत बसून त्याची वाट पाहू शकत नव्हते.
मी उठले आणि हॉलच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या वर्तमानपत्राच्या ढिगाजवळ गेले. तिथून काही पिवळसर पडलेली वर्तमानपत्र घेतली आणि कात्रीने ती अगदी आतल्या कागदांच्या आकाराची कापली. मग माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमधून दुसरा लिफाफा काढला आणि ती वर्तमानपत्र त्यात ठेवली. सासूबाईंनी ज्या पद्धतीने लिफाफा बंद केला होता अगदी त्याच पद्धतीने मीही तो टेपने बंद केला. त्यानंतर पुन्हा बेडरूममध्ये गेले, गादी उचलली आणि वर्तमानपत्राचा नकली लिफाफा अगदी त्याच जागी ठेवला. हे सगळं करताना माझा श्वास फुटला होता आणि पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. तेवढ्यात माझ्या पोटात आधीपेक्षा खूप तीव्र वेदना उठली. आता मला समजलं होतं की या घरात मी एक मिनिटही थांबू शकत नाही. जे घर कधी माझं स्वतःचं वाटत होतं तेच आता मला एखाद्या धोकादायक सापळ्यासारखं वाटत होतं. मी घाईघाईने काही कपडे आणि बाळासाठी ठेवलेलं आवश्यक सामान एका छोट्या बॅगेत भरलं. जास्त सामान घेतलं नाही म्हणजे कोणाला संशय येऊ नये. खरा लिफाफा मी माझ्या हँडबॅगमध्ये ठेवला. मग दरवाजा बंद केला आणि हळूहळू बाहेर कॉरिडॉरमध्ये आले. त्यावेळी माझं प्रत्येक पाऊल वेदनेने भरलेलं होतं, पण तिथून बाहेर पडण्याची जिद्द मला धैर्य देत होती. मी खाली लॉबीमध्ये आले आणि टॅक्सी बोलावली. ड्रायव्हरने माझं मोठं पोट पाहून घाबरत विचारलं, मॅडम, हॉस्पिटलला जायचं आहे का? मी मान हलवून नकार दिला आणि शक्य तितक्या शांत आवाजात म्हणाले, मला शहराबाहेर माझ्या गावात सोडा. ड्रायव्हरने अंधाऱ्या रात्रीकडे पाहिलं आणि मला एकटीला पाहून थोडा संकोचला, पण माझ्या चेहऱ्यावरचा निर्धार पाहून त्याने काहीही न बोलता गाडी सुरू केली. टॅक्सी रात्रीच्या अंधाराला चिरत पुढे जाऊ लागली. शहराच्या चमकत्या रोषणाई मागे पडत होती. मी मागच्या सीटवर बसून माझी हँडबॅग घट्ट पकडली होती आणि खिडकी बाहेर पाहत होते. काही तासांनी हेडलाईटच्या प्रकाशात भाताची शेतं दिसू लागली आणि खिडकीच्या छोट्याशा फटीतून माती आणि पिकलेल्या पिकांचा सुगंध आत येऊ लागला. कशाच ठाऊक माझं मन हळूहळू हलकं होऊ लागलं. पुढे काहीही होणार असलं तरी एक गोष्ट ठरली होती, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं मी कोणत्याही किमतीत रक्षण करणार होते. जेव्हा मी माझ्या आईबाबांच्या घरी पोहोचले तेव्हा अंगणातून येणारा उबदार पिवळा प्रकाश दिसत होता. बाबा चहा पीत होते आणि आई सकाळी बाजारात नेण्यासाठी भाज्या तयार करत होती. मध्यरात्री आपली मुलगी एवढ्या मोठ्या पोटासह आणि फक्त एका हँडबॅगसह अचानक समोर उभी असल्याचं पाहून दोघेही घाबरून बाहेर धावले. आईचा काळजीने भरलेला चेहरा दिसताच दिवसभर मनात दाबून ठेवलेली भीती, राग आणि अपमान सगळं अश्रू बनून बाहेर आलं. मी अगदी लहान मुलासारखी आईला मिठी मारून रडू लागले. माझा दुसरा हात मात्र अजूनही त्या हँडबॅगला घट्ट पकडून होता, ज्यात माझ्या सासूबाईचं सर्वात भयंकर गुपित लपलेलं होतं. आई मला घरात घेऊन गेली. तिने मला गरम आल्याचा चहा दिला. चहा प्यायल्यानंतर थोडं सावरल्यावर मी हँडबॅग उघडण्याचं धाडस केलं. आई आणि बाबा माझ्यासमोर बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मी थरथरत्या हातांनी तो लिफाफा बाहेर काढला आणि छोट्या कात्रीने त्याचा वरचा भाग हळूच कापला. आतले सगळे कागद लाकडी टेबलावर पसरले. सगळ्यात वरचा कागद मेडिकेअर नावाच्या एका खाजगी क्लिनिकचं मेडिकल सर्टिफिकेट होतं. त्यावर माझं नाव स्पष्ट लिहिलं होतं, साक्षी, वयही लिहिलं होतं. आणि ज्या क्षणी माझी नजर आजाराच्या कॉलमवर गेली त्या क्षणी माझ्या संपूर्ण अंगावर काटा आला. त्यात लिहिलं होतं, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, गर्भावस्थेदरम्यान डिप्रेशन, डिलेव्हरीनंतर गंभीर डिप्रेशनचा उच्च धोका, ज्यामुळे स्वतःला किंवा इतरांना नुकसान पोहोचवण्यासारख्या कृती होऊ शकतात. त्यासोबत भावनिक असंतुलनाची लक्षणं आणि पुढे सतत देखरेख आणि तपासणीची गरज असल्याचंही लिहिलं होतं. खाली क्लिनिकची लाल मोहर होती आणि अशा डॉक्टराची सही होती ज्याचं नाव मी आयुष्यात कधी ऐकलंही नव्हतं. आईने तो कागद उचलला, तो पुन्हा पुन्हा वाचला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, हे सगळं काय आहे ग? तुला वेड का ठरवायचा प्रयत्न करत आहेत? माझ्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. माझा गळा पूर्ण भरून आला होता. मी दुसरा कागद उघडला. यावेळी तो प्रॉपर्टी आणि पैशावरील अधिकार सोडण्याचं शपथपत्र होतं.
त्यात लिहिलं होतं की माझी मानसिक अवस्था ठीक नाही, त्यामुळे मी माझ्या इच्छेने माझा अपार्टमेंट आणि 50 लाख रुपयांची बचत यावरचा पूर्ण ताबा माझ्या सासूबाईंना देत आहे. पुढे असंही लिहिलं होतं की मला दीर्घ उपचारासाठी कुठे दाखल करावं लागलं तर माझ्या होणाऱ्या बाळाची काळजी आणि त्याच्या संगोपनाचा पूर्ण अधिकार माझ्या सासूबाईकडे राहील. मी पूर्णपणे सुन्न झाले. माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसत नव्हता. हा काही गैरसमज नव्हता. हा खूप विचार करून रचलेला एक धोकादायक आणि घाणेरडा कट होता. माझ्या सासूबाईंना बाळाचा जन्म होताच मला मनोरुग्णालयात पाठवायचं होतं, जेणेकरून माझी सगळी प्रॉपर्टी आणि मी व माझ्या नवऱ्याने अनेक वर्षाच्या मेहनतीने कमावलेलं सगळं काही त्या हडप करू शकतील. त्या माझं बाळही माझ्यापासून हिरावून घ्यायचं ठरवत होत्या. ज्या बाळाला मी एवढ्या वेदना सहन करून या जगात आणणार होते, आता मला समजलं की विक्रमची अचानक आलेली बिझनेस ट्रिप आणि संपूर्ण परिवाराचं जाणं हा काही योगायोग नव्हता. त्यांनी मुद्दाम मला घरात एकटी सोडण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली होती. कदाचित त्यानंतर असा तमाशा केला असता की सगळ्यांना वाटलं असतं की मी खरंच वेडी आहे. मग ह्याच कागदांच्या आधाराने मला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असतं. त्या खोट्या लाल मोहरीकडे पाहून स्पष्ट दिसत होतं की ही सगळी तयारी त्यांनी खूप आधीपासून केली होती. माझ्या मनात अचानक एवढा राग आला की माझी सगळी भीती त्या रागात दडून गेली. मी माझ्या आई-बाबांकडे पाहिलं. दोघेही साधे शेतकरी होते आणि आपल्या समधिनीची अशी घाणेरडी मानसिकता पाहून हादरले होते. बाबांनी रागाने टेबलावर जोरात हात आपटला. कोरडा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. त्यांनी दात ओठात चावत म्हटलं, हे लोक माणूस नाहीत, जनावर आहेत. स्वतःच्या सुनेला लुटण्यासाठी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. आईने मला मिठी मारली आणि रडत म्हणाली, माझी बिचारी मुलगी, तू शेवटी अशा सापांच्या मध्ये कशी अडकलीस? मी ते कागद घट्ट पकडले. माझ्या डोळ्यात आता भीती नव्हती, एक थंड निर्धार होता. आता मी आधीसारखी शांत राहणारी आणि सगळं सहन करणारी पत्नी नव्हते. त्या क्षणी मी ठरवलं की आता लढाई होणार. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. जे कागद माझ्यासाठी मृत्यूचा आदेश बनून आले होते, तेच आता त्यांच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा बनणार होते. मी माझ्या पोटावर हात ठेवला आणि हळू आवाजात माझ्या बाळाला म्हणाले, तू अजिबात घाबरू नकोस. तुझी आई कोणालाही आपल्याला नुकसान पोहोचवू देणार नाही. गावाची रात्र विचित्र शांत होती. फक्त केळीच्या झाडांमधून कीटकांचा आवाज येत होता आणि वर फिरणारा पंखा हळूहळू फिरत होता. मी त्या शपथपत्राची आणि खोट्या मेडिकल रिपोर्टची प्रत्येक ओळ खूप काळजीपूर्वक वाचली. बाहेर उकाडा आणि घामट हवा असली तरी माझं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. बाबा माझ्या जवळ बसले होते. त्यांच्या डोळ्यात राग होता. आई सतत रडत होती. तिच्या खांद्यावर टॉवेल होता आणि ती वारंवार माझ्याकडे आणि माझ्या मोठ्या पोटाकडे वेदनांनी भरलेल्या नजरेनं पाहत होती. मी स्वतःला शक्य तितकं शांत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सगळी गोष्ट नीट समजून घेता येईल. ज्या अपार्टमेंटमध्ये मी आणि विक्रम राहत होतो, ते आमच्या 5 वर्षाच्या मेहनतीने आणि बचतीने घेतलं होतं. त्यात माझ्या आई-बाबांनी दिलेले पैसेही होते. माझ्या लग्नाच्या वेळी त्यांनी स्वतःच्या जमिनीचा एक तुकडा विकून मला पैसे दिले होते आणि त्या 50 लाख रुपयांच्या बचतीबद्दल सांगायचं तर ती माझ्या स्वतःच्या मेहनतीची कमाई होती. मी अतिरिक्त काम करून आणि ऑनलाईन वस्तू विकून कित्येक रात्री जागून ती रक्कम जमा केली होती. पण माझ्या सासूबाई ज्या नेहमी प्रामाणिकपणा आणि संस्काराच्या गोष्टी करत असत, त्यांनीच इतक्या निर्लज्जपणे सगळं हिसकावून घेण्याचा कट रचला होता. मी शपथपत्र पुन्हा नीट वाचलं. सगळं खूप व्यावसायिक पद्धतीने तयार करण्यात आलं होतं. त्यात लिहिलं होतं की मला सिक्झोफ्रेनिया आहे आणि मी अनेकदा माझ्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे माझ्या होणाऱ्या मुलाची प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी मी माझ्या इच्छेने सगळी संपत्ती माझ्या सासूबाईच्या नावावर करत आहे. सगळ्यात घृणास्पद गोष्ट म्हणजे त्यात हेही लिहिलं होतं की उपचारादरम्यान मी कोणत्याही गोष्टीला विरोध केला तर माझ्या सासूबाईंना माझ्यावर कोणत्याही प्रकारचे मेडिकल ट्रीटमेंट करून घेण्याचा पूर्ण अधिकार असेल. म्हणजे माझं स्वातंत्र्य आणि माझं आयुष्य दोन्ही त्यांच्या हातात गेलं असतं. आईने माझा हात पकडला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, शेवटी विक्रम, आपल्या आईला असं
पाप करू कसं देऊ शकतो? तो तर किती चांगला मुलगा होता, गावाला यायचा, सगळ्यांचा आदर करायचा. त्याच्यात एवढा बदल कसा झाला? मी फक्त कडवट हसत मान हलवली. विक्रम बदलला नव्हता. कदाचित त्याची कमजोरी आणि पुढे जाण्याची इच्छा त्याला ह्या वाईट गोष्टीचा साथीदार बनून गेली होती. माझ्या डिलिव्हरीला फक्त काही दिवस बाकी होते, तरीही तो बिझनेस ट्रिपला गेला होता. असं नव्हतं की त्याला सुट्टी मिळू शकत नव्हती. तो ह्यासाठी गेला होता की त्याची आई हे सगळं करत असताना तो इथे उपस्थित नसावा. त्याला स्वतःचे हात स्वच्छ ठेवायचे होते, जेणेकरून पुढे त्याच्या प्रमोशनवर कोणताही डाग लागू नये आणि सगळ्या घाणेरड्या कामाचा दोष त्याच्या आईवर जावा. बराच वेळ खोलीत शांतता होती. मग बाबांनी खोल आणि ठाम आवाजात म्हटलं, तू अजिबात काळजी करू नकोस. तू इथेच राहशील. आमचं घर छोटं असेल, पण तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी खाण्यापिण्याची आणि कपड्यांची कधीच कमी पडू देणार नाही. या देशात अजूनही कायदा आहे, हे लोक मनमानी करू शकत नाहीत. मग त्यांनी आईला सांगितलं, सकाळी आपला पोलिसात असलेला नातेवाईक काकांना बोलाव. त्यांना विचारू तक्रार कशी करायची. माझी नजर टेबलवर ठेवलेल्या फोनकडे गेली. फोन अगदी शांत होता. न विक्रमचा मेसेज आला होता, न सासरकडून कोणाचा फोन. ते लोक दुबईच्या मौज मजेत व्यस्त होते. कदाचित त्यांना वाटत असेल की मी अजूनही त्या अपार्टमेंटमध्ये बसून भीतीने रडत आहे. त्यांना जराही कल्पना नव्हती की मी तिथून बाहेर पडले आहे. त्यांच्या लोभाने त्यांना इतकं आंधळ केलं होतं की जेव्हा एका आईला आपल्या बाळासाठी लढावं लागतं, तेव्हा तिच्यापेक्षा मजबूत कोणीही नसतं, हे ते विसरले होते. मी सगळे कागद एकत्र केले आणि बाबांच्या जुन्या बॅगेत सुरक्षित ठेवले. मला माहिती होतं की ही लढाई सोपी नव्हती, पण आता मला कशाचीही भीती नव्हती. माझं कुटुंब माझ्यासोबत होतं आणि सत्यही माझ्यासोबत होतं. जर माझ्या सासूबाईंना मला मनोरुग्णालयात पाठवायचं होतं आणि माझी प्रॉपर्टी हडपायची होती, तर आता त्यांनी वाट पाहावी. फसवणूक आणि लोभाची किंमत किती मोठी असते हे मी त्यांना दाखवणार होते. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते आणि अचानक माझ्या पोटात खूप तीव्र वेदना सुरू झाली. जणू माझं पोट जोराने आकसत होतं आणि कमरेपासून पुढेपर्यंत वेदनेची तीव्र लाट आली. मी उठण्याचा प्रयत्न केला, आईला आवाज देणार इतक्यात मला जाणवलं की पायांमधून गरम पाणी वाहत आहे. मला समजलं की माझी पाण्याची पिशवी फुटली आहे. मी हळू आवाजात म्हणाले, आई. वेदनेमुळे माझा आवाज थरथरत होता. आईची झोप खूप हलकी होती. माझा आवाज ऐकताच ती लगेच उठली. तिने लाईट लावली आणि धावत माझ्या जवळ आली. बाबाही जागे झाले. त्यांनी पटकन आपली जुनी मोटरसायकल काढली, जेणेकरून गावच्या आरोग्य केंद्रात जाऊन ॲम्ब्युलन्स बोलावता येईल. संपूर्ण गाव गाढ झोपलं होतं. फक्त वारा वाहत होता आणि बांबूंच्या झाडांमधून सळसळण्याचा आवाज येत होता. आई गरम पाणी तयार करत होती आणि माझी पाठ चोळत होती. ती वारंवार मला धीर देत म्हणत होती, खोल श्वास घे ग, स्वतःला शांत ठेव, सगळं ठीक होईल, बाळ सुखरूप जन्माला येईल. इमर्जन्सी लॅम्पच्या मंद प्रकाशात आईचा थकलेला चेहरा पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. जर मी आज शहरात असते, जर वेळेवर तिथून बाहेर पडू शकले नसते, तर कदाचित मला हे सगळं त्या थंड भिंतींच्या मध्ये एकटीने सहन करावं लागलं असतं. आईने माझा हात घट्ट पकडला. तिच्या मेहनतीमुळे कडक झालेल्या हातांनी मला नवी ताकद दिली. मी त्या क्षणी स्वतःशी वचन दिलं की मला माझ्या बाळासाठी आणि स्वतःसाठी मजबूत राहावं लागेल. मी हार मानू शकत नव्हते, कारण माझं काही झालं तर ते लोक त्यांच्या कटात यशस्वी झाले असते. वेदना आता आणखीन वाढत होती. जणू संपूर्ण शरीरात कोणीतरी सुई टोचत होतं. मी ओठ घट्ट मिटून ठेवले, जेणेकरून माझ्या तोंडून मोठी किंकाळी निघू नये आणि आई बाबा आणखी घाबरू नयेत. जवळपास अर्ध्या तासाने गावच्या आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्स आली. बाबांनी ती आधीच बोलावली होती. डॉक्टर आणि नर्सने मला पटकन ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं. आईने नवजात बाळासाठी तयार केलेली बॅग उचलली. निघताना तिने बाबांना सांगितलं की त्यांनी घरीच थांबावं आणि काही बातमी मिळाली तर लगेच फोन करावा. ॲम्ब्युलन्सचे निळे आणि लाल दिवे सतत चमकत होते. मी ट्रेचरवर पडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मागे सरकणारी झाडं पाहत होते. मला पोटात माझ्या बाळाची हालचाल जाणवत होती. जणू तेही माझ्यासोबत या जगात येण्यासाठी पूर्ण ताकद लावत होतं. लेबर रूममध्ये पोहोचताच औषध आणि जंतुनाशकांचा तीव्र वास आणि वर लागलेले पांढरे दिवे पाहून मला थोडं अस्वस्थ वाटलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की गर्भाशय 6 सेंटीमीटर उघडला आहे
आणि आता लगेच डिलेव्हरीची तयारी करावी लागेल. माझ्या आईला दरवाजा बाहेरच थांबवलं, पण दरवाजाच्या छोट्याशा फटीतून मला ती इकडे तिकडे फिरताना दिसत होती. तिचे दोन्ही हात जोडलेले होते आणि ती सतत देवाकडे प्रार्थना करत होती. एवढ्या वेदनांमध्येही मला आतून एक विचित्र शांतता जाणवत होती. आता मला ना विक्रम आठवत होता, ना माझी चालाक सासू. माझ्या मनात फक्त माझं बाळ होतं आणि त्याच्यासोबत नवं आयुष्य सुरू करण्याची इच्छा होती. प्रत्येक प्रसूती वेदना मला पूर्णपणे तोडून टाकत होती. कपाळावरचा घाम केसांपर्यंत पोचला होता. डॉक्टर मला वारंवार धीर देत होते आणि म्हणत होते, धीर धर, बाळाचं डोकं दिसायला लागलं आहे. मी माझी उरलेली सगळी ताकद एकवटली. माझे सगळे श्वास आणि माझं सगळं प्रेम ते एका क्षणात एकत्र केलं आणि अचानक माझं शरीर हलकं झाल्यासारखं वाटलं. पुढच्या क्षणी संपूर्ण खोलीत एका बाळाच्या जोरदार रडण्याचा आवाज घुमला. मी सुटकेचा मोठा श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. माझं बाळ त्या लोकांमध्ये या जगात आलं होतं, जे खरंच त्याच्यावर प्रेम करत होते. अशा ठिकाणी जिथे फसवणुकीला जागा नव्हती. डॉक्टर माझ्या मुलीला माझ्याजवळ घेऊन आले. तिचा चेहरा लाल होता, काळे चमकदार केस होते आणि तिचे छोटे छोटे हात हवेत हलत होते. तिला पाहताच मला वाटलं की गेल्या कित्येक दिवसांचा प्रत्येक त्रास आणि प्रत्येक अपमान एका क्षणात संपून गेला. ती देवाने दिलेली सर्वात मौल्यवान भेट होती आणि माझ्यासाठी न्यायाची लढाई लढण्याचं सर्वात मोठं कारणही होती. मी तिचं नाव आर्या ठेवलं. नाव खूप साधं होतं, पण त्यात माझ्या मुलीसाठी माझ्या सगळ्या प्रार्थना दडलेल्या होत्या. मला तिचं आयुष्य नेहमी शांततेनं भरलेलं हवं होतं. प्रत्येक अडचणीसमोर तिचं मन शांत राहावं असं मला वाटत होतं. मला ती खूप श्रीमंत व्हावी असं नव्हतं. मला फक्त ती प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे जगावी असं वाटत होतं, जे तिच्या वडिलांच्या परिवाराने खूप आधी गमावलं होतं. आर्या माझ्या कुशीत शांतपणे झोपली होती. तिचे छोटे छोटे ओठ कधी कधी हालत होते, जणू ती एखादं गोड स्वप्न पाहत होती. माझी आई आपल्या नातीला पाहून अश्रू रोखू शकली नाही. ती म्हणाली, बघ ग, बाळाचं नाक अगदी तुझ्यासारखं आहे आणि डोळे अगदी आपल्या नानांसारखे काळे आणि चमकदार आहेत. दुसऱ्या दिवशी माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आले. ते माझ्या बेडजवळ उभे राहिले आणि त्यांनी खूप प्रेमाने आपल्या नातीच्या छोट्या पायाला हात लावला. हसत म्हणाले, ही मुलगी खूप हुशार आणि चपळ आहे. पुढे जाऊन नक्कीच खूप समजूतदार आणि मजबूत बनेल. गावच्या त्या छोट्याशा हॉस्पिटलची खोली परिवाराच्या प्रेमाने भरून गेली होती. आसपास आपल्या रुग्णांना भेटायला आलेले लोकही माझ्याकडे येऊन विचारपूस करत होते. कोणी संत्री आणून देत होतं, तर कोणी दुधाचा डब्बा. आमच्या गावातली माणसं अशीच असतात. त्यांच्याकडे कदाचित खूप पैसा नसतो, पण मन खूप मोठं असतं. हे सगळं पाहून माझे डोळे भरून आले. मला शहरातला तो मोठा आणि आधुनिक अपार्टमेंट आठवला. तिथे एसी होता, लाकडी फ्लोअर होता, प्रत्येक सुविधा होती, पण माणुसकी नव्हती. हॉस्पिटलमध्ये असताना मी माझा पूर्ण वेळ माझ्या मुलीची काळजी घेण्यात आणि पुढे काय करायचं याचा विचार करण्यात घालवला. मला माहिती होतं की काही दिवसांनी माझे सासरचे लोक ट्रिपवरून परत येतील आणि तेव्हाच खरं वादळ सुरू होईल. ते मला शोधतील, त्यांना लिफाफा बदलल्याचं समजेल आणि मग ते मला शांतपणे जगू देणार नाहीत. मी झोपलेल्या आर्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, आता मला आधीपेक्षाही जास्त मजबूत व्हावं लागेल. आता मी फक्त स्वतःसाठी, परुषासाठी किंवा घरासाठी लढत नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलीला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात वाढवण्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे. माझी आई माझ्यासाठी पौष्टिक दलिया आणि ताज्या हिरव्या भाज्या बनवून आणायची. ती म्हणायची, नीट खा, म्हणजे बाळाला दूध पाजायची ताकद राहील आणि शत्रूशी लढायची ताकदही. आई त्यांना नेहमी शत्रूच म्हणायची आणि ती अगदी बरोबर होती. त्यांनी फसवणुकीने माझ्या विरुद्ध युद्ध सुरू केलं होतं आणि आता मी सत्य आणि कायद्याच्या जोरावर त्याला उत्तर देणार होते. मी बाबांना सांगितलं की त्यांनी त्या मेडिकेअर क्लिनिकची पूर्ण माहिती काढावी. बाबांनी सांगितलं की तालुक्याच्या ठिकाणी याच नावाचं एक छोटं खाजगी क्लिनिक आहे आणि त्याचा मालक माझ्या सासूबाईचा जुना ओळखीचा आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी एका चित्रासारख्या स्पष्ट होत होत्या, ज्यात अंधारही होता आणि प्रकाशही. माझ्याकडे एक चांगली वकील होती, मजबूत पुरावे होते, साक्षीदार होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या माहेरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता. हॉस्पिटलच्या खिडकीतून मी बाहेर पाहिलं. सकाळची पहिली किरण
पानांमधून डोकावत होती. तिथूनच माझं आणि आर्याचं नवीन जीवन सुरू होत होतं. आता मी अशी स्त्री राहणार नव्हते जी डोळे बंद करून नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मान्य करेल आणि फक्त घरकामात अडकून राहील. आता मी एक आई होते आणि या जबाबदारीने मला योद्धा बनवलं होतं. आर्याला जेव्हा भूक लागून ती रडायची तेव्हा मला एकच गोष्ट आठवायची की आता मला 1 इंचही मागे हटायचं नाही. डिलेव्हरीनंतर 3ऱ्या दिवशी माझा फोन, जो नेहमी सायलेंटवर असायचा, अचानक सतत वाजू लागला. स्क्रीनवर विक्रमचं नाव चमकत होतं. मी खोल श्वास घेतला, आईला शांत राहण्याचा इशारा केला आणि फोन उचलला. दुसऱ्या बाजूला विक्रमचा आवाज येत होता. तिथे खूप गोंगाट होता. कदाचित तो आपल्या प्रोजेक्टच्या यशाचा आनंद साजरा करत असावा. त्याने अगदी औपचारिकपणे विचारलं, तुझी डिलिव्हरी झाली का? आता तब्येत कशी आहे? मग म्हणाला, कामात खूप बिझी असल्यामुळे जास्त फोन करता आला नाही. तू टेन्शन घेऊ नकोस, आई तर तुझी काळजी घेण्यासाठी तुझ्या सोबतच आहे. त्याचं बोलणं ऐकून मला त्याच्या ह्या दिखाव्याचा तिटकारा आला. मी शांतपणे उत्तर दिलं, अजून माझी डिलिव्हरी झालेली नाही. मी घरी आराम करते आहे. मला पाहायचं होतं की तो हे नाटक किती दिवस करतो. थोडं इकडचं तिकडचं बोलल्यानंतर शेवटी तो आपल्या खऱ्या मुद्द्यावर आला. त्याने अगदी सहज विचारलं, आईने तुला ताईताचा लिफाफा दिला होता ना? आई म्हणत होती की तो उशीखाली किंवा गादीखाली ठेवणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच त्याचा परिणाम होईल. तू तो नीट ठेवला आहेस ना? त्याचा प्रश्न ऐकून मी मनात कडवट हसले. म्हणजे हा त्याचा डाव होता. सापळा योग्य पद्धतीने लावला आहे की नाही हे तपासण्यासाठी तो फोन करत होता. मीही अगदी शांतपणे उत्तर दिलं, हो, आई आल्या होत्या आणि मी तो लिफाफा सगळ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं उत्तर ऐकून विक्रमच्या आवाजात स्पष्ट समाधान जाणवत होतं. तो म्हणाला, खूप छान. फक्त आईचं एक, सगळं पुन्हा ठीक होईल. मी उद्या लवकर परत येईन. डिलेव्हरीची कोणतीही लक्षणं आली तर आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. मी फोन ठेवला. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे तुटलं होतं. ज्या पुरुषावर मी कधी प्रेम केलं होतं, जो माझ्या मुलीचा वडील होता, तोच आपल्या आईसोबत मिळून आपल्या पत्नीला त्यावेळी मनोरुग्णालयात पाठवण्याचा कट रचत होता, जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती. मी संपूर्ण संभाषण आई-बाबांना सांगितलं. बाबांनी फक्त खोल श्वास घेतला आणि म्हणाले, जगात असे कृतज्ञ लोकही असतात. आई रागाने थरथरत होती. ती म्हणाली, फक्त थांब. ते इथे येतील तेव्हा तुला आणि आपल्या आर्याला पाहून त्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतील. मी आईला म्हणाले, आत्ता राग करून काही होणार नाही. आपल्याला अजून पुरावे गोळा करायचे आहेत. मला हे प्रकरण फक्त घरगुती भांडण बनून राहायला नको. बनावट कागदपत्र तयार करणं आणि प्रॉपर्टी हडपण्याचा कट, यासाठी त्यांना कायद्यापुढे उत्तर द्यावं लागलं पाहिजे. मी माझी कॉलेजच्या दिवसांपासूनची जिवलग मैत्रीण राधिका हिच्याशी संपर्क साधला. आता ती मुंबईत एक प्रसिद्ध वकील झाली होती. मी तिला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि लिफाफ्यात लपलेल्या सगळ्या कागदांचे फोटो पाठवले. सगळं ऐकल्यानंतर राधिका काही वेळ शांत राहिली. मग ती म्हणाली, हे प्रकरण खूप गंभीर आहे. हा आता सासू सुनेचा वाद नाही, तर थेट गुन्हेगारी प्रकरण आहे. तिने मला सल्ला दिला की मी गावात परत आले आहे, ही गोष्ट कोणालाही कळू देऊ नये आणि मला काहीच माहिती नाही असंच दाखवावं. म्हणजे ते लोक स्वतःच्या चुका करत राहतील आणि आपल्याकडे आणखी पुरावे येतील. विक्रमच्या फोनमुळे गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झाली होती. त्याला सासूबाईंच्या पूर्ण प्लॅनिंगची माहिती होती. तो कोणत्याही गैरसमजामुळे यात अडकला नव्हता, तर या कटाचा समान भागीदार होता. हे सत्य जितकं दुःखद होतं तितकंच मला मजबूतही करत होतं. मी माझ्या कुशीत दूध पित असलेल्या आर्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, माझ्या मुलीला अशा वडिलांची गरज नाही आणि मलाही अशा नवऱ्याची गरज नाही. राधिकाने मी पाठवलेले सगळे फोटो नीट पाहिल्यानंतर पुन्हा फोन केला. ती म्हणाली, सगळ्यात आधी मेडिकेअर क्लिनिकची कायदेशीर मान्यता आणि त्या मानसिक तपासणीच्या रिपोर्टवर सही करणाऱ्या डॉक्टरांची ओळख शोधावी लागेल. मेडिकल क्षेत्रातील माझ्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने मी शोधते की त्या क्लिनिकला अशी तपासणी करण्याचा अधिकार आहे की नाही. जर हे सिद्ध झालं की सगळे कागद बनावट आहेत, तर सासूबाईंच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आपल्याकडे मजबूत आधार असेल. राधिकाशिवाय माझ्या सासरमध्ये माझी आणखीन एक गुप्त मदतगार होती. ती होती माझी जाऊ वंदना, म्हणजे विक्रमच्या मोठ्या भावाची बायको.
वंदना खूप साधी आणि चांगली स्त्री होती. सासूबाई अनेक वर्षापासून फक्त तिचं माहेर गरीब आहे म्हणून तिच्यावर दबाव टाकत आणि तिचा अपमान करत होत्या. त्या नेहमी माझ्या आणि तिची तुलना करत असत. त्यामुळे आमच्यातही थोडं अंतर आलं होतं. पण मला माहीत होतं की वंदनाचं मन खूप स्वच्छ आहे. मी एका सुरक्षित ॲपच्या माध्यमातून तिला मेसेज करून प्रवासाबद्दल विचारलं. तिने लगेच उत्तर दिलं. तिने सांगितलं की संपूर्ण परिवार घरी परतण्याची तयारी करत आहे. तिच्या मेसेजवरून ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने सांगितलं की निघण्याच्या आदल्या रात्री ती चुकून सासूबाईच्या खोलीजवळून जात होती आणि तिथे तिने सासूबाई आणि पूजा यांना माझी डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच मला एका दुसऱ्या मनोरुग्णालयात दाखल करण्याचा पूर्ण प्लॅन करताना ऐकलं होतं. सासूबाई पूजाला असेही सांगत होत्या की काम पूर्ण झाल्यावर त्या तिला एवढी मोठी रक्कम देतील की ती आरामात नवी कार घेऊ शकेल. वंदनाने सांगितलं की ती खूप घाबरली आहे, पण कोणाला काही सांगण्याची हिंमत होत नाही, कारण सासूबाई तिला घरातून काढून देतील अशी भीती आहे. तिचे मेसेज वाचून मला थोडा दिलासा मिळाला की त्या घरात अजूनही माझ्याबद्दल विचार करणारी एक व्यक्ती होती. मी तिचे आभार मानले आणि सांगितलं की घरात परतल्यावर सासूबाई आणि विक्रमच्या प्रत्येक पुढच्या हालचालीवर लक्ष ठेव. वंदना लगेच तयार झाली. ती म्हणाली, आता मीही हा चुकीचा आणि घाणेरडा प्रकार सहन करणार नाही. तिकडे राधिकाने मला आणखीन एक मोठी बातमी दिली. तिला सासूबाईच्या घरी आधी काम करणाऱ्या एका मोलकरणीकडून एक ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालं होतं. सासूबाईंनी तिला पगार न देता घरातून काढून टाकलं होतं. त्यामुळे ती आजपर्यंत त्यांच्यावर नाराज होती. त्या रेकॉर्डिंगमध्ये सासूबाई स्पष्टपणे म्हणत होत्या की माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी त्यांनी कुणाकडून बनावट मोहर आणि खोट्या सह्या करून घेतल्या आहेत. हा आमच्यासाठी खूप मोठा पुरावा होता. तो शोधण्यासाठी राधिकाने खूप मेहनत घेतली होती. मी माझ्या घरच्या ओसरीत बसून आकाशाकडे पाहत होते. हळूहळू अंधार पसरत होता. आता सगळ्या गोष्टी आपल्या जागेवर येत होत्या. माझ्याकडे एक उत्तम वकील होती, मजबूत पुरावे होते, साक्षीदार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या माहेरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता. या लढाईत आता मी अजिबात एकटी नव्हते. मी पाळण्यात झोपलेल्या आर्याकडे पाहिलं. तिचे छोटे छोटे हात हळूहळू हलत होते. मी मनात म्हटलं, तूच माझी सर्वात मोठी ताकद आहेस. उद्या माझे सासरचे लोक भारतात परत येणार होते. त्यांना लवकरच कळणार होतं की त्यांनी लावलेला सापळा मी आधीच तोडला आहे. जेव्हा सासूबाईंना खरा शपथपत्राचा लिफाफा मिळणार नाही तेव्हा त्यांचा चेहरा कसा होईल याची मी कल्पना करू शकत होते. विक्रमची घाबरलेली अवस्था मला स्पष्ट दिसत होती. जेव्हा त्याला समजेल की त्याची पत्नी अचानक गायब झाली आहे, त्यांच्या शेवटच्या शांततेचा जितका आनंद घ्यायचा असेल तितका घेऊ दे, कारण उद्यापासून या संपूर्ण खेळाची सूत्र माझ्या हातात असणार होती. न्याय मिळायला उशीर होऊ शकतो, पण न्याय मिळणार नक्की. दुबईहून येणारी फ्लाईट दुपारी विमानतळावर उतरली. त्याच फ्लाईटने सासूबाईंचा संपूर्ण परिवार परत आला होता. त्यांच्यासोबत महागड्या वस्तूंनी भरलेल्या अनेक बॅगा होत्या. टॅक्सीतून उतरून सगळे अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये पोहोचताच सासूबाईंनी विक्रमला दरवाजा उघडायला सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साही होता आणि लपवताना येणारी थोडी बेचैनीही होती. त्यांना पूर्ण विश्वास होता की ह्यावेळी साक्षी एकतर लेबर पेनने बेडवर पडलेली असेल किंवा त्या खोट्या मेडिकल रिपोर्टमुळे पूर्णपणे घाबरलेली असेल. पण अपार्टमेंटचा दरवाजा उघडताच आतून फक्त शांतता आणि थंड हवा बाहेर आली आणि तिथे उभे असलेल्या प्रत्येकाला एका क्षणासाठी शांत केलं. घर विचित्रपणे स्वच्छ होतं. तिथे कोणी राहतंय असं अजिबात वाटत नव्हतं. ना माणसाच्या अस्तित्वाची चाहूल होती, ना घरात गर्भवती स्त्री राहते असं काही दिसत होतं. सासूबाईंनी विक्रमला बाजूला केलं आणि काही न विचारता थेट बेडरूम मध्ये गेल्या. त्यांनी एकदाही विचारलं नाही की साक्षी कुठे आहे. त्यांची नजर सर्वात आधी बेडकडे गेली. त्या झटकन बेडजवळ पोहोचल्या आणि अंगठ्यांनी भरलेल्या हातांनी गादीचा कोपरा उचलला. त्यांना पूर्ण खात्री होती की तिथे तपकिरी लिफाफा मिळणार आहे, ज्यात त्यांच्या लोभाची आणि संपत्तीची सारी ताकद दडली होती. पण त्यांनी गादी उचलताच त्यांच्या समोर एक जुनी पिवळसर वर्तमानपत्र पडली होती. ती अगदी व्यवस्थित दडपून ठेवली होती, म्हणजे जागा भरलेली दिसावी. हे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही क्षणापूर्वी आनंदाने चमकणारा चेहरा एका क्षणात पिवळा पडला. लाल लिपस्टिक लावलेली ओठ थरथरू लागले.
त्यांनी रागाने ती वर्तमानपत्र जमिनीवर फेकली आणि वेड्यासारखी संपूर्ण गादी उलटापालट केली. पण खरा लिफाफा कुठेच मिळाला नाही. विक्रम आपल्या आईचं हे विचित्र वागणं पाहून धावत आला आणि म्हणाला, आई काय झालं? तुम्ही एवढ्या घाबरून काय शोधताय? सासूबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीतीही होती आणि रागही. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, लिफाफा लिफाफा गायब आहे. इथे फक्त हे रद्दी कागद आहेत. हे ऐकताच विक्रमचेही होश उडाले. त्याने लगेच कपाट उघडलं. माझं सगळं वैयक्तिक सामान आणि डिलिव्हरीसाठी आधीच तयार केलेली बॅगही गायब होती. सासूबाई बेडच्या कडेला बसल्या आणि गादीवर जोरदार मुठी मारू लागल्या. मग ओरडून म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता साक्षीला फोन कर आणि ती कुठे गेली आहे ते विचार. विक्रमने घाबरून फोन काढला. त्याचे हात इतके थरथरत होते की अनेकदा चुकीचा नंबर लागला. शेवटी योग्य नंबर लावला तेव्हा समोरून फक्त मशनीचा आवाज आला. हा नंबर सध्या उपलब्ध नाही. माझ्या या शांततेने संपूर्ण परिवाराचा आत्मविश्वास एका क्षणात संपला. तेव्हा त्यांना जाणवलं की ज्या शिकाऱ्याला ते आपल्या जाळ्यात अडकवण्याची तयारी करत होते ती तर खूप आधीच निघून गेली होती आणि जाताना सगळ्यात महत्वाची गोष्टही बदलून गेली होती. पूजा दरवाजात उभी राहून आरामात च्युंगम चघळत होती. घरातलं वातावरण पाहून ती हळू आवाजात म्हणाली, बहुतेक वहिनींना सगळं कळलं होतं म्हणूनच त्या आधीच निघून गेल्या. हे ऐकताच सासूबाई आणखीन भडकल्या. त्यांनी पूजाला गप्प बसायला सांगितलं आणि विक्रमला कोणत्याही परिस्थितीत मला शोधण्याचा आदेश दिला. त्यांना या क्षणी गर्भवती सून कुठे आहे याची अजिबात काळजी नव्हती. त्यांना फक्त त्या लिफाफ्याची चिंता होती जो मी माझ्यासोबत घेऊन गेले होते. जर ते कागद अधिकाऱ्यांच्या हातात गेले तर तुरुंगात किंवा हॉस्पिटलमध्ये मला नव्हे तर त्यांना जावं लागणार होतं. पूर्ण दिवस प्रवासावरून परतल्यावर आराम करण्यासाठी असलेले ते घर संशय आणि भीतीचं मैदान बनलं. विक्रमने आपल्या ओळखीच्या सगळ्या लोकांना फोन केला. मित्रापासून माझ्या ऑफिसमधल्या लोकांपर्यंत सगळ्यांना विचारलं, पण कुणालाही माझा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. जितका वेळ माझा काहीच पत्ता लागत नव्हता तितक्या सासूबाई अस्वस्थ होत होत्या. शेवटी त्या जमिनीवर पडून रडू लागल्या आणि म्हणू लागल्या, या घराचंच नशीब खराब आहे. अशी चालक सून मिळाली. पण त्यांच्या मनात खरा धसका बसला होता. आता त्यांना समजलं होतं की त्यांनी ज्या साध्या आणि मेहनती मुलीला खूप कमजोर समजलं होतं तिला त्यांनी खूप कमी लेखलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण परिवार माझा पत्ता न लागल्यामुळे चिंतेत बसला होता. तेवढ्यात विक्रमच्या कामाच्या ॲपवर एक अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यात हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या एका गोऱ्या गुलाबी बाळाचा फोटो होता. सोबत माझ्या जुन्या सहकार्याचा छोटासा मेसेज होता. बाबा झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन विक्रम. तुझ्या पत्नीने गावच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. तो अगदी तुझ्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात हा त्या सहकार्याचा खूप मोठा गैरसमज होता. त्याच वॉर्डमध्ये दाखल असलेल्या दुसऱ्या साक्षी नावाच्या महिलेच्या बाळाचा फोटो त्याने चुकून पाठवला होता. पण विक्रम इतका अस्वस्थ होता की त्याने एकदाही हे खरं आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने तो फोटो आपल्या आईला दाखवला. बाळाचा फोटो पाहता सासूबाईंचे डोळे चमकले. जणू त्यांना एखादा खजिना सापडला होता. कालपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीती आणि निराशा एका क्षणात गायब झाली. त्या आनंदाने उड्या मारत म्हणाल्या, हेच आहे. हाच आपल्या परिवाराचा खरा वारस आहे. मग फोटो दाखवत म्हणाल्या, याचं कपाळ बघ, नाक बघ, सगळं आपल्या घराण्यावर गेलं आहे. नातवाच्या हव्यासाने त्यांचं डोकं इतकं फिरलं होतं की काही वेळासाठी त्या गायब झालेल्या लिफाफ्याची ही गोष्ट विसरल्या. त्यांचा पूर्ण दृष्टिकोन बदलला. त्यांनी विक्रमला सांगितलं, इथे बसून रडण्यात काही अर्थ नाही. आता लगेच सगळे साक्षीच्या गावाला जायचं. त्यांना पूर्ण विश्वास होता की मुलगा झाल्यामुळेच मी एवढी हिंमत करून माझ्या गावाला गेले होते जेणेकरून सासरच्यांना माझी किंमत दाखवता येईल. त्यांनी संपूर्ण परिवारासमोर जाहीर केलं की आत्ता सगळ्यांनी साक्षीच्या गावाला जायचं. म्हणजे त्यांचा जिगरचा तुकडा म्हणजे नातू शहरात परत आणता येईल. मग त्यांनी पूजा आणि आपल्या मोठ्या मुलाला सांगितलं की एकदा बाळ त्यांच्या हातात आलं की साक्षी स्वतःहून सगळे कागद आणि प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायला मजबूर होईल. कारण जगातली कोणतीही आई आपल्या मुलापेक्षा मोठं काही मानत नाही.
आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाचं भविष्य चांगलं हवं असतं. लोभ आणि मुलगा सर्वस्व आहे या मागसलेल्या विचाराने सासूबाईंना पूर्णपणे आंधळ केलं होतं. त्यांनी एकदाही विचार केला नाही की फोटो खराच आहे की नाही किंवा साक्षी गप्प का आहे. त्या लगेच घरात सगळ्यांना फळं, मिठाई आणि भेटवस्तू तयार करायला सांगू लागल्या. पण हे सगळं आपल्या सुनेसाठी नव्हतं, जी नुकतीच आई झाली होती. हे सगळं गावातल्या नातेवाईकांसमोर आपला रुबाब दाखवण्यासाठी होतं. त्यांना दाखवायचं होतं की ते शहरातले लोक आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, प्रतिष्ठा आहे आणि नातवावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. विक्रमही आईच्या बोलण्यात वाहवत गेला. त्याने स्वतःला समजावलं की कदाचित साक्षी थोडी नाराज आहे. आता मुलगा झाला आहे. 2 गोड गोष्टी बोलल्या की सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. त्याला अजिबात कल्पना नव्हती की छोट्याशा गावात त्याची पत्नी त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी वेगळंच तयार करून बसली आहे. तो आपली आई, बहिणी आणि 2 कडक नातेवाईकांना घेऊन गाडीने निघाला. हे तेच लोक होते ज्यांना सासूबाई माहेरच्यांवर दबाव टाकण्यासाठी घेऊन आल्या होत्या. सगळे शहराच्या बाहेरच्या दिशेने निघाले. संपूर्ण रस्त्यात सासूबाई नातवाचं नाव काय ठेवायचं आणि त्याचा पहिला वाढदिवस किती मोठा करायचा याचाच विचार करत होत्या. त्यांनी विक्रमला हेही सांगितलं की नातू घरी आला की त्याचं शपथपत्रानुसार घर आपल्या नावावर करून घ्यायचं. साक्षीने सही करायला नकार दिला तर बाळाचा आधार घेऊन तिला घाबरवायचं. त्यावेळी सासूबाईची निर्दयता सगळ्या मर्यादा ओलांडून गेली होती. त्यांनी स्वतःच्या नातवाचाही आपल्या लोभासाठी हत्यार म्हणून वापर करण्याचा विचार केला होता. काळ्या रंगाची मोठी 7 सीटची गाडी माझ्या बाबांच्या घराबाहेर येऊन थांबली आणि रस्त्यावर धूळ उडाली. सर्वात आधी सासूबाई खाली उतरल्या. त्यांनी रेशमी साडी नेसली होती. गळ्यात जड सोन्याचा हार होता आणि चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मात्र ओठांवर जबरदस्तीचं हसू आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या मागे विक्रम, पूजा आणि दोन्ही नातेवाईक खाली उतरले. ते कुणाशीही भांडायला तयार असल्यासारखे दिसत होते. घरातून कोणी बाहेर येण्याची वाट न पाहता सासूबाईंनी स्वतः गेट उघडलं आणि थेट अंगणात शिरल्या. त्यांचा मोठा आवाज संपूर्ण घरात घुमला. समधीजी कुठे आहेत? माझ्या सुनेने नातवाला जन्म दिला आणि आम्हाला खबरही नाही. एवढं लांबून आम्हाला स्वतः इथे यावं लागलं. माझे बाबा अंगणात बसून आपलं काम करत होते. त्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. शांतपणे उठले. कपड्यांवरील धूळ झटकली आणि आत येण्यास सांगितलं. त्यांच्या रागाने आणि उद्धटपणाने ते अजिबात घाबरले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की त्या खोलीच्या आत त्यांची मुलगी सगळं तयार करून बसली आहे. सगळे आत आले तेव्हा सासूबाई खुर्चीवर बसण्याऐवजी खोलीच्या मधोमध उभ्या राहिल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, माझा वारस बाहेर आणा. देशमुख परिवाराचा नातू देशमुख परिवारातच राहील. या छोट्याशा गावात बाळ नीट वाढणार आहे का? आईने त्यांच्याकडे दुःखाने पाहिलं आणि म्हणाली, जरा शांत व्हा. साक्षी आत्ताच आई झाली आहे. खूप अशक्त आहे. शांतपणे बोला. पूजा लगेच आईची बाजू घेत म्हणाली, वहिनी ही कमाल करतात. संपूर्ण घराला त्रास देऊन ठेवला आहे. आता नातवाला असं लपवून ठेवतात जणू काही खजिना आहे. मग तिने मोठ्या आवाजात विक्रमला सांगितलं, एवढं सरळ होण्याची गरज नाही. जा आणि आपल्या मुलाला घेऊन ये. असं होऊ नये की माहेरचे त्याला आपलाच समजून ठेवतील. त्या छोट्याशा घराचं वातावरण सासरच्यांच्या उद्धटपणाने आणि अहंकाराने भरून गेलं होतं. त्यांनी माझ्या माहेरच्यांचा इतका अपमान केला की साधी तमीजही विसरले. सासूबाईंसोबत आलेले दोन्ही नातेवाईकही घरात इकडे तिकडे फिरू लागले. प्रत्येक खोलीत डोकावू लागले, जणू कुणाकडून हिशोब वसूल करायला आले होते. माझे बाबा तरीही शांतपणे म्हणाले, आधी चहा घ्या, मग निवांत बोलू. पण सासूबाईंनी चहाचा कप बाजूला ढकलला आणि चहा टेबलवर सांडला. त्या म्हणाल्या, आम्ही इथे चहा प्यायला आलेलो नाही. आम्ही आमचा नातू घेण्यासाठी आणि साक्षीचं प्रकरण कायमचं संपवण्यासाठी आलो आहोत. मग त्यांनी स्पष्ट धमकी दिली की जर नातवाला बाहेर आणलं नाही तर त्या पोलिसांना फोन करून सांगतील की माहेरच्यांनी बाळाचं अपहरण केलं आहे. त्यांची ही निर्लज्जता पाहून मी आत खोलीत बसले होते आणि माझ्या मनात घृणा भरली. मी आर्याला माझ्या कुशीत आणखीन घट्ट धरलं आणि तिच्या दुधाचा सुगंध खोल श्वास घेत जाणवून घेतला, जेणेकरून मला धैर्य मिळेल. मला माहीत होतं की आता समोर जाण्याची वेळ आली आहे. मी माझ्या आई बाबांचा आणखी अपमान होऊ देऊ शकत नव्हते.
मी उठले, माझ्या मुलीचे कपडे ठीक केले आणि हळूहळू खोलीच्या दरवाजाकडे गेले. अंगणात बसलेल्या सगळ्यांच्या नजरा एकदम माझ्याकडे वळाल्या. काही क्षणापूर्वी जो गोंधळ सुरू होता त्यानंतर आता संपूर्ण वातावरण एकदम शांत झालं. मला पाहताच विक्रम माझ्या जवळ आला आणि माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी लगेच एक पाऊल मागे झाले आणि त्याच्या स्पर्शापासून स्वतःला दूर केलं. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण डोळ्यात तीच जुनी चालाकी होती. त्याने एकदाही विचारलं नाही की डिलेव्हरीच्या वेळी मला किती वेदना झाल्या. त्या कठीण काळात मला एकटी सोडल्याबद्दल त्याने माफीही मागितली नाही. तो येताच म्हणाला, इतकी स्वार्थी होऊ नकोस. आईला आपल्या नातवावर खूप प्रेम आहे. फक्त त्याला पाहण्यासाठी त्या एवढ्या आतुर झाल्या होत्या, म्हणून थोड्या रागवल्या. तुला मोठ्यांच्या भावना समजायला हव्यात. मग त्याने मला समजवण्याचा प्रयत्न केला की शहरात चांगल्या मेडिकल सुविधा आहेत. त्याने बाळासाठी आधीच एका खाजगी क्लिनिकमध्ये खोली बुक केली आहे. त्याने हेही सांगितलं की जर मला तो तायताचा लिफाफा आवडत नसेल तर तो आईला सांगून परत ठेवायला लावेल, पण आधी मला आईचं ऐकून बाळाला घेऊन घरी यावं लागेल. ज्या पुरुषासोबत मी कधी पूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याला पाहून मला आता फक्त दया येत होती. तो माझ्या आणि त्याच्या आईच्या मध्ये उभा होता, पण योग्य गोष्टीची बाजू घेण्यासाठी नाही, तर मला आपल्या आईसमोर झुकवण्यासाठी. मी त्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि विचारलं, तुम्हाला माहिती आहे का तुमची आई माझ्यासोबत काय करणार होती? त्याने माझ्याकडे पाहणं टाळलं आणि म्हणाला, जुन्या गोष्टी विसर. आता आपल्याला एक मूल आहे, त्याच्यासाठी जगायला हवं. आईने जे काही केलं ते आपल्या मुलाच्या भविष्याला आणि प्रॉपर्टीला सुरक्षित ठेवण्यासाठी केलं. त्यांना भीती होती की डिलेव्हरीनंतर तुला डिप्रेशन येईल आणि तू सगळं बर्बाद करशील. त्याच्या बहिणीच्या बोलण्यातूनही हे स्पष्ट झालं की मला मनोरुग्णालयात पाठवण्याच्या सासूबाईच्या संपूर्ण कटात विक्रमही तितका सहभागी होता. सासूबाई जवळच उभ्या होत्या. विक्रमचं इतकं लांब बोलणं ऐकून त्यांचा संयम सुटला. त्या विक्रमला म्हणाल्या, पुढे जा आणि बाळ घे. या बाईला विचारायची गरज काय? ही कुणाला काही न सांगता पळून गेली होती. मग माझ्याकडे पाहून जोरात म्हणाला, थोडीही अक्कल असेल तर बाळ मला दे आणि उरलेल्या कागदांवर सही कर. मी तुझ्यावर उपकार करून तुला जगू देईन, नाहीतर तुला वेड लागल्याचं सगळीकडे सांगून टाकीन. विक्रमची कमजोरी हीच सासूबाईची सर्वात मोठी ताकद बनली होती. तो तिथेच उभा राहिला. त्याचे हात खाली लोंबत होते. त्याने आपल्या आईला पत्नीचा अपमान करण्यापासून एकदाही रोखलं नाही. तो फक्त उभा राहून सगळं पाहत राहिला. जेव्हा सासूबाई आणि त्यांच्यासोबत आलेले दोन्ही नातेवाईक माझ्याकडे पुढे आले, अगदी सासूबाई माझ्या हातातून बाळ हिसकावण्यासाठी पुढे आल्या, तेव्हाही विक्रमने फक्त एवढंच म्हटलं, बाळ थोड्या वेळासाठी आईला दे. ती त्याचं काही करणार नाही. घाबरण्याची गरज नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या तोंडून एक कडवट हसू निघालं. त्या हसण्यात त्या माणसासाठी फक्त तिरस्कार होता, ज्याला मी कधी माझा नवरा आणि माझ्या मुलीचा वडील मानलं होतं. मी आर्याला आणखी घट्ट छातीशी धरलं आणि बाबांच्या मागे जाऊन उभी राहिले. मग विक्रम आणि सासूबाईकडे पाहून स्पष्ट म्हणाले, आजपासून ना तुम्ही माझे नवरे आहात आणि ना तुम्ही माझ्या सासूबाई. मी कुठेही जाणार नाही आणि माझी मुलगी त्या फसवणुकीने आणि खोट्याने भरलेल्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. माझं बोलणं ऐकून विक्रम पूर्णपणे हादरला, तर सासूबाईचा राग 7व्या आसमानावर पोचला. त्या एखाद्या कोपऱ्यात अडकल्यासारख्या बिथरल्या, जोरजोरात ओरडू लागल्या आणि अशी शिवीगाळ करू लागल्या की त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे हे पाहून त्यांनी आपला ताबा गमावला. त्या माझ्याकडे झेपावत ओरडल्या, माझा वारस मला दे. मी न घाबरता शांतपणे एक पाऊल बाजूला झाले आणि माझ्या मुलीवर पांघरलेली शाल हळूच बाजूला केली. मग सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून शांत आवाजात म्हणाले, नीट पहा, हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. माझ्या आईबाबांची नात आहे. इथे कुठलाही वारस नाही. सासूबाई तिथेच थांबल्या. त्यांची नजर माझ्या मुलीवर खिळली. ती मुलगी आहे हे समजताच त्यांचा रागाने लाल झालेला चेहरा एका क्षणात पांढरा पडला. विक्रमने त्यांना दाखवलेला मुलाचा फोटो हा फक्त एका मोठ्या गैरसमजाचा परिणाम होता. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. सासूबाई अडखळत म्हणाल्या, हे होऊ शकत नाही. तो तर मुलगा होता. मी हसून म्हणाले, देव सगळं पाहतो.
त्याने एका मुलाला तुमच्यासारख्या आजीच्या हाताखाली वाढण्यापासून वाचवलं आहे. मग मी आर्याला आईच्या कुशीत दिलं आणि माझ्या खिशातून एक फाईल आणि छोटा व्हॉइस रेकॉर्डर बाहेर काढला. मी मेडिकेअर क्लिनिकची मोहर असलेली फाईल सगळ्यांसमोर उचलली आणि सासूबाईंना विचारलं, हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटतंय का? हाच तो कागदांचा गट्टा आहे जो दुबईला जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या बेडच्या गादीखाली लपवला होता. मग मी सगळ्यांसमोर खोटी मानसिक तपासणीची रिपोर्ट आणि प्रॉपर्टी सोडण्याच्या कागदाची प्रत्येक ओळ मोठ्याने वाचून दाखवली. सासूबाईचा चेहरा पूर्णपणे उतरला. त्यांनी फाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी त्यांना थांबवलं. मग मी व्हॉइस रेकॉर्डर सुरू केला. त्यात सासूबाईंचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. त्या पूजासोबत मिळून मला मनोरुग्णालयात पाठवण्याचा आणि घरासोबत 50 लाख रुपये हडपण्याचा पूर्ण कट करत होत्या. त्यांच्या प्रत्येक शब्दाने तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर जोरदार चपराक बसल्यासारखं झालं. विक्रम कधी आपल्या आईकडे पाहत होता तर कधी माझ्याकडे. तो अडखळत काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी हात उचलून त्याला तिथेच थांबवलं. मग तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसमोर सासूबाईंसोबत आलेल्या कडक नातेवाईकांसमोरही मी स्पष्ट जाहीर केलं की हे सगळे पुरावे माझ्या वकिलाकडे आधीपासून सुरक्षित आहेत आणि पोलिसांना देण्यासाठी तयार आहेत. मी स्पष्ट सांगितलं की त्यांनी बनावट मोहर आणि खोटे कागद तयार करून माझी प्रॉपर्टी हडपण्याचा कट रचला आहे आणि आता त्यांना याचं उत्तर कायद्यापुढे द्यावं लागेल. सासूबाईंसोबत आलेल्या दोन्ही माणसांनी पोलीस आणि केसचा विषय ऐकताच एकमेकांकडे पाहिलं आणि हळूहळू गेटच्या दिशेने सरकू लागले. त्यांना समजलं होतं की या प्रकरणात अडकून स्वतःचं आयुष्य खराब करण्यात काही अर्थ नाही. काही वेळापूर्वी अहंकाराने भरलेल्या सासूबाई आता जोरजोरात थरथरत होत्या. त्यांचे ओठही निळे पडले होते. ज्या सुनेला त्यांनी कमजोर समजलं होतं ती आज त्यांच्या विरुद्ध एवढा मोठा डाव खेळेल याचा त्यांनी स्वप्नांतही विचार केला नव्हता. त्यांनी जे केलं होतं तेच आता भोगण्याची वेळ आली होती. त्यांची प्रॉपर्टी हडपण्याची संपूर्ण योजना फसली होती आणि त्यावर तुरुंगात जाण्याची भीतीही डोक्यावर होती. त्यांच्याकडे पाहून मला आनंद झाला नाही, उलट अशा माणसाची घृणा वाटली जी संपूर्ण आयुष्य फक्त पैसा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत राहिली. तेवढ्यात माझ्या बाबांनी गावच्या मुखियाकडून आणलेला लाऊडस्पीकर सुरू केला. मी आधीच राधिकाकडून ऑडिओ रेकॉर्डिंग एडिट करून घेतलं होतं आणि त्यातील सगळा बॅकग्राऊंड आवाज काढून टाकला होता, जेणेकरून सासूबाईंचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येईल. रेकॉर्डिंगमध्ये त्यांची प्रत्येक गोष्ट स्पष्ट ऐकू येत होती. त्या पूजासोबत मिळून मला मनोरुग्णालयात पाठवण्याचा कट कसा रचत होत्या, घर आपल्या नावावर कसं करायचं होतं आणि विक्रम जगासमोर दुःखी नवऱ्याचं नाटक कसं करणार होता, हे सगळं संपूर्ण गावासमोर ऐकू येत होतं. गावात एवढा गोंधळ झाल्यामुळे आसपासचे लोक गेटजवळ जमा होऊ लागले. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. लोक सासूबाईच्या महागड्या पण खोट्या दिखाव्याच्या कपड्यांकडे पाहून बोलू लागले. गावातली साधी माणसं जी परिवार आणि नात्यांचा आदर करतात, त्यांनी जेव्हा ऐकलं की एक सासू आपल्या गर्भवती सुनेविरुद्ध एवढा घाणेरडा कट रचू शकते, तेव्हा सगळ्यांच्या मनात राग भरला. तेवढ्याच शेजारची एक वृद्ध स्त्री जोरात म्हणाली, ही बाई तर हत्यारी आहे, अशी सासू कुठे असते का? सासूबाई अंगणाच्या मधोमध उभ्या होत्या. काही वेळापूर्वी रागाने लाल झालेला त्यांचा चेहरा आता पूर्णपणे पांढरा पडला होता. जणू त्यांच्या शरीरातून सगळं रक्त निघून गेलं होतं. त्यांनी लाऊडस्पीकर बंद करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या चुलत भावाने त्यांना तिथेच थांबवलं. विक्रमने गावकऱ्यांची वाढती गर्दी पाहताच लाजेने चेहरा झाकला. तो हळूहळू मागे सरकत आपल्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला, कारण आता कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून पाहण्याची त्याच्यात हिंमत उरली नव्हती. एवढा शिकलेला असूनही चुकीची साथ देणारा तो आज सगळ्यांसमोर पूर्णपणे तुटून पडला होता. मी घराच्या उंबरठ्यावर आले आणि मोठ्या आवाजात गावकऱ्यांना म्हणाले, मी देशमुख परिवाराची सून आहे, पण आज मला हे नातं कायमचं संपवायचं आहे. मी गावच्या मुखियाला ती बनावट फाईल दाखवली आणि सगळ्यांसमोर सांगितलं की सासूबाईने एका खाजगी क्लिनिक सोबत मिळून मला वेडं सिद्ध करण्याचा कट कसा रचला, जेणेकरून माझी प्रॉपर्टी हडपता येईल. हे एकटाच गावकरी आणखी संतापले. सगळे म्हणू लागले, अशा लोकांना लगेच पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं, म्हणजे समाजात अशा लोकांना धडा मिळेल.
सासूबाई आता मोठ्याने बोलूही शकत नव्हत्या. त्या फक्त एवढंच पुटपुटल्या, हे आमच्या घरचं प्रकरण आहे, तुम्हाला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही. पण त्यांचा आवाज संतप्त गर्दीच्या आवाजात पूर्णपणे दबून गेला. पूजाजी काही वेळापूर्वी खूप माज दाखवत होती, आता घाबरून विक्रमच्या मागे लपली. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. आता सत्य सगळ्यांसमोर आलं होतं. त्यांच्याकडे ना बहाणा उरला होता ना खोटं बोलण्याची जागा. हे सगळं पाहून माझ्या मनावरचा खूप मोठा भार उतरला. आता मला याची अजिबात भीती नव्हती की लोक घटस्फोट घेणाऱ्या स्त्रीबद्दल काय म्हणतील, कारण आज संपूर्ण गाव माझ्यासोबत उभं होतं, सत्यासोबत उभं होतं. माझे बाबा माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझा हात घट्ट पकडला, जणू काही न बोलताच सांगत होते की मी अगदी योग्य केलं आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या सासूबाईंसाठी संपूर्ण गावासमोर झालेला हा अपमान कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठा होता. त्या इथे आपल्या नातवाला हिसकावून घेण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी आल्या होत्या. पण परत जाताना त्यांच्या वाट्याला फक्त गावकऱ्यांचा तिरस्कार आणि नकार आला. पोलीस आल्यानंतर गर्दी थोडी कमी झाली. मग मी विक्रम आणि सासूबाईंना घरात बोलावलं, जेणेकरून ह्या नात्याचा शेवटचा निर्णयही इथेच व्हावा. यावेळी लाकडी टेबलवर चहा नव्हता, तर घटस्फोटाचे कागद ठेवले होते. ते कागद मी आधीच तयार करून ठेवले होते. मी ते विक्रम समोर ठेवले आणि म्हणाले, आत्ताच सही करा. मी स्पष्ट सांगितलं की मला अशा नवऱ्याची गरज नाही, जो आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलाचं रक्षण करू शकत नाही. आणि मी आर्याला अशा वातावरणात कधीही वाढू देणार नाही. प्रॉपर्टीबद्दलही मी सगळं स्पष्ट केलं. अपार्टमेंट आमच्या लग्नानंतर घेतलं होतं. ते आमच्या दोघांच्या पगारातून आणि माझ्या लग्नाच्या वेळी उरलेल्या काही पैशातून घेतलं होतं. त्यामुळे त्याचा निर्णय आपसी सहमतीने किंवा कोर्टाच्या नियमांनुसार होईल. माझ्या नावावर असलेले 50 लाख रुपये माझ्या लग्नाआधीची बचत आणि लग्नाच्या वेळी उरलेले पैसे होते, जे मी माझ्या मुलासाठी आणि वाईट काळासाठी जपून ठेवले होते. मी पोलिसांना सांगितलं की रिपोर्ट नोंदवावा, सगळे कागद सील करावेत आणि सासूबाईंनी तयार केलेल्या बनावट कागदपत्रांची पूर्ण चौकशी करावी. सासूबाईंच्या घराचं वाटप होणार आहे आणि माझ्या बँक अकाउंटला त्या हातही लावू शकत नाहीत. हे ऐकताच त्यांनी पुन्हा गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या शांत नजरा आणि माझ्याजवळ कायदेशीर कागद घेऊन उभी असलेली वकील राधिका दिसताच त्या थरथरत तिथेच बसल्या. विक्रमने थरथरत्या हातांनी पेन उचलला. त्याने माझ्याकडे पाहून जड आवाजात विचारलं, इतकं कठोर होणं गरजेचं आहे का? मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, जेव्हा तुम्ही आणि तुमची आई मला मनोरुग्णालयात पाठवण्याचा कट रचत होतात, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न का आठवला नाही? विक्रमकडे कोणतंच उत्तर नव्हतं. त्याने शांतपणे घटस्फोटाच्या कागदांवर सही केली. त्याची सही कागदावर उमटताच मला असं वाटलं की माझं आयुष्य जकडून ठेवणारी एक अदृश्य साखळी कायमची तुटली आहे. आता मी देशमुख परिवाराची सून नव्हते आणि एका कमजोर माणसाची पत्नीही नव्हते. आता मी फक्त आर्याची आई आणि एक स्वतंत्र स्त्री होते. सासूबाई आपल्या मुलाला सही करताना पाहून रडू लागल्या, पण ते अश्रू पश्चातापाचे नव्हते, तर आता कायमची त्यांच्या हातातून निसटलेल्या पैशाचे होते. मी त्यांना लगेच माझ्या घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्यांच्यासोबत आलेले दोन्ही गुंडासारखे नातेवाईक कधी गायब झाले हेही कळलं नाही. विक्रमने सासूबाईंना आधार दिला आणि त्यांना गाडीपर्यंत घेऊन गेला. उन्हात त्यांच्या सावल्या लांब दिसत होत्या, पण आतून ते दोघे पूर्णपणे एकटे आणि हरलेले होते. पूजा सगळ्यात शेवटी शांतपणे चालत होती. तिचा सगळा माज आणि अहंकार गायब झाला होता. ते तिघे शेजारच्यांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरा सहन करत गाडीत बसले आणि तिथून निघून गेले. माझे बाबा बराच वेळ ती गाडी गावातल्या झाडांच्या मागे अदृश्य होताना पाहत राहिले. मग ते म्हणाले, आता सगळं संपलं. आजपासून तू आणि तुझी मुलगी आर्या शांततेचं आयुष्य जगाल. मी माझ्या आईला मिठी मारली. आम्ही दोघी फुटफुटून रडलो. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर स्वातंत्र्याचे होते. एका अंधाऱ्या काळाच्या समाप्तीचे होते, ज्यानंतर माझ्या आयुष्यात नवी सुरुवात होणार होती. मला माहीत होतं की एकट्याने मुलीची जबाबदारी घेणं सोपं नसेल. पुढे खूप अडचणी येतील, पण माझ्याकडे माझी स्वतःची प्रॉपर्टी होती, माझं कुटुंब होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या स्वतःवरचा विश्वास होता. मला पूर्ण विश्वास होता की मी प्रत्येक अडचणीचा सामना करू शकेन. मला समजलं की
सासूबाईंनी प्रॉपर्टी हडपण्याचा कट रचला आणि त्यांच्या सुनेने त्यांना संपूर्ण गावासमोर उघडं केलं. ही बातमी वाऱ्यापेक्षाही वेगाने पसरली. कसं कोण जाणे, पण त्या ऑडिओ रेकॉर्डिंगचे आणि बनावट कागदांचे फोटो आम्ही ज्या उंच इमारतीत राहत होतो तिथल्या सगळ्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये व्हायरल झाले. सर्वत्र फक्त ह्याच गोष्टीची चर्चा होती. जे शेजारी आधी सासूबाईंना आदर्श सासू म्हणून त्यांची स्तुती करत थकत नव्हते, तेच आता त्यांना पाहताच तोंड फिरवू लागले किंवा त्यांच्या पाठीमागे बोलू लागले. सासूबाईंनी घराबाहेर पडणंच बंद केलं. जेव्हा त्या बाजारात जात किंवा पार्कमध्ये फिरायला निघत तेव्हा लोकांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरा आणि टोमणे त्यांचा पाठलाग करत. काही लोकांनी तर त्यांच्या तोंडावरच सांगितलं की त्या घाणेरड्या सासू आणि फसवणूक करणाऱ्या बाई आहेत. एवढ्या वर्षात त्यांनी जी खोटी प्रतिष्ठा निर्माण केली होती ती एका क्षणात मातीमोल झाली. अगदी मोहल्ल्यातल्या महिला समितीनेही त्यांना बोलावून सुनेसोबत केलेल्या वाईट वागणुकीबद्दल उत्तर मागितलं. विक्रमची परिस्थितीही फार चांगली नव्हती. ही बातमी त्याच्या ऑफिसपर्यंत पोहोचली होती. ज्याच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह लागलं आहे आणि जो स्वतःच्या पत्नीची प्रॉपर्टी हडपण्याच्या कटात सहभागी आहे, त्याला मोठी जबाबदारी कोण देणार? असिस्टंट डायरेक्टर होण्याचं त्याचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहिलं होतं. जे लोक आधी त्याचा आदर करत होते ते आता त्याच्यापासून दूर राहू लागले. विक्रम अशा परिस्थितीत अडकला होता जिथे ना पुढे जाण्याचा मार्ग होता ना मागे परतण्याचा. त्याचं करिअर थांबलं होतं आणि त्याचं कुटुंबही तुटलं होतं. पूजावरही याचा खूप वाईट परिणाम झाला. ज्या श्रीमंत मुलाशी तिला लग्न करायचं होतं त्याने हे सगळं कळताच लग्नाचं नातं तोडलं, कारण त्याला अशा बदनाम परिवाराशी संबंध ठेवायचा नव्हता. संपूर्ण देशमुख परिवार निराशेत बुडाला होता. पैसा होता, मोठं घर होतं, पण आता त्यांच्याशी कोणीही संबंध ठेवायला तयार नव्हतं. समाजाने केलेलं बहिष्कार त्यांच्यासाठी अशी शिक्षा बनली होती जिचा शेवट दिसत नव्हता. मी गावात होते आणि वंदनाने मला फोन करून हे सगळं सांगितलं. तेव्हा मी फक्त एक दीर्घ श्वास घेतला. अनेकदा लोकांनी दिलेली शिक्षा कायद्याच्या शिक्षेपेक्षाही जास्त वेदनादायक असते. सासूबाई लोकांच्या ह्या वागण्याने पूर्णपणे तुटून गेल्या होत्या आणि त्यातच बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात पोलीस पकडतील या भीतीने त्या आतून खचत होत्या. त्या दिवसभर आपल्या खोलीत बंद राहायच्या आणि अनेकदा एकट्या असताना मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाजही यायचा. त्या वारंवार म्हणायच्या, हे घर माझं आहे. लोक कदाचित काही दिवसांनी सगळं विसरतील, पण हा अपमान त्यांना आयुष्यभर आठवणार होता. जे लोक इतरांना फसवून जगतात त्यांना एक दिवस आपल्या कर्माचं फळ मिळतंच. मी आर्याला चटईवर खेळताना पाहिलं. ती माझ्याकडे पाहून खळखळून हसत होती. बाहेरची दुनिया कितीही गोंगाट आणि शिक्षेने भरलेली असली तरी या छोट्याशा घरात फक्त प्रेम आणि शांतता होती. प्रत्येक रात्री सासूबाईंना भयानक स्वप्न पडू लागली. वंदनाने सांगितलं की त्या अनेकदा मध्यरात्री अचानक उठून बसत आणि जोरजोरात ओरडू लागत की दरवाजाजवळ कोणीतरी हातकडी घेऊन उभा आहे. त्या वारंवार त्या पिवळ्या कागदांचा आणि बिछाण्याखाली ठेवलेल्या लिफाफ्याचा उल्लेख करत राहायच्या. त्यांची मानसिक अवस्था सतत बिघडत होती. त्यांना प्रत्येक ठिकाणी मीच दिसत होते. माझ्या हातात तीच मानसिक तपासणीची रिपोर्ट असायची आणि मी त्यांच्यावर हसत असल्याचं त्यांना वाटायचं. सासूबाईंनी विचित्र वागायला सुरुवात केली. त्या आपले सगळे सोन्याचे दागिने काढायच्या, पुन्हा पुन्हा मोजायच्या आणि मग ते कधी कपाटाखाली तर कधी भिंतीच्या एखाद्या पोकळ भागात लपवायच्या. आता त्यांना कोणावरही विश्वास उरला नव्हता, अगदी विक्रम आणि पूजावरही नाही. त्यांना वाटायचं की दोघेही त्यांचं सोनं चोरू इच्छितात, अगदी जसं त्या माझी प्रॉपर्टी हडप करू इच्छित होत्या. संशयाने त्यांना असा माणूस बनवलं होतं जो प्रत्येक वेळी घाबरलेला आणि बचावाच्या अवस्थेत राहायचा. अनेक रात्री त्या बाल्कनीत धावून जायच्या आणि रडत विक्रमचं नाव घेऊन ओरडायच्या, त्याने माझं घर मला परत द्यावं, नाहीतर मी येऊन त्याचा गळा दाबेन. विक्रम धावत जाऊन त्यांना आत आणायचा, पण त्या त्यालाच ओरबाडायच्या आणि म्हणायच्या की तोही चोर आहे आणि लुटारू आहे. विक्रमची कमजोरी आता स्पष्ट दिसत होती. तो आपल्या आईला सांभाळूही शकत नव्हता. शेवटी त्याने त्यांना एका खऱ्या मनोचिकित्सकाकडे नेलं आणि सगळ्यात मोठी विडंबना म्हणजे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की अतिशय ताण आणि एका गोष्टीच्या वेडामुळे त्या मानसिक आजाराच्या अवस्थेत गेल्या आहेत. सासूबाईंची खोली नेहमी अंधारात बुडालेली असायची.
त्यांना प्रकाशाचीही भीती वाटू लागली होती आणि फोनची घंटी वाजली तरी त्या घाबरायच्या. कोणी पोलीस किंवा वेड्यासारखा शब्द बोलला की त्या आकसून बेड खाली लपायच्या. खरं तर ज्या जाळ्यात त्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्याच जाळ्यात त्या स्वतः अडकून गेल्या होत्या. त्यांच्या कर्माचं हेच लगेच मिळालेलं फळ होतं. स्वतःच्या रक्ताच्या नात्याशी एवढ्या निर्दयपणे वागणाऱ्या व्यक्तीला शेवटी स्वतःच त्या वेदना सहन कराव्या लागल्या. आपल्या आईला दररोज या अवस्थेत पाहून विक्रमला खूप पश्चाताप होऊ लागला. पण आता सगळं हातातून निघून गेलं होतं. त्याला माझी माफी मागायची होती. त्याने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्याकडून येणारे प्रत्येक कॉल आणि संपर्क आधीच ब्लॉक केले होते. तो अशा घरात राहत होता जे प्रॉपर्टीने भरलेलं होतं पण त्याच्यासाठी ते घर नरकापेक्षा कमी नव्हतं. कधी दुबईच्या ट्रिपच्या हसण्याने आणि आनंदाने भरलेलं ते घर आता फक्त दीर्घ सुस्कारे आणि एका आईच्या वेड्यासारख्या किंकाळांनी भरलं होतं. लोभाची सर्वात मोठी किंमत म्हणजे माणसाच्या मनाची शांतता. आर्या आता आधीपेक्षा मोठी झाली होती. ती व्यवस्थित बसू लागली होती आणि आपल्या नाना नानी सोबत दिवसभर हसत खेळत होती. गावचं आयुष्य साधं होतं पण त्यात शांतता होती, आपलेपणा होता आणि खरी खुशी होती. आता मला कोणत्याही कटाची भीती नव्हती. न सासरच्यांचे टोमणे ऐकावे लागत होते, न कोणाची विनाकारण ढवळाढवळ सहन करावी लागत होती. मला असं वाटू लागलं होतं की मी पुन्हा एकदा नवं आयुष्य जगत आहे. माझं मन पूर्णपणे हलकं झालं होतं. जणू कित्येक वर्षापासून छातीवर ठेवलेला मोठा दगड शेवटी बाजूला झाला होता. विक्रमच्या परिवाराबद्दल मला एवढंच कळलं की सासूबाईंना शेवटी मानसिक रुग्णालयात दाखल करावं लागलं. आता त्या कोणालाही ओळखू शकत नव्हत्या आणि दिवसभर वर्तमानपत्राचे तुकडे लिफाफ्यासारखे दुमडून आपल्या उशीखाली लपवत राहायच्या. विक्रम आणि पूजा आळीपाळीने त्यांची काळजी घेत होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य जणू तिथेच थांबलं होतं. विक्रमने आपली जुनी कंपनीची नोकरीही सोडली होती आणि आता साधी नोकरी करत होता. आधीसारखी मोठी प्रगती आणि मोठ्या स्वप्नांची इच्छा त्यांच्यात उरली नव्हती. तो आजही कधी कधी राधिकाच्या अकाउंटच्या माध्यमातून आर्यासाठी खर्चाचे पैसे पाठवायचा. पण मी त्याला माझ्या मुलीला भेटण्याची कधीच परवानगी दिली नाही. आता माझ्या मनात त्याच्यासाठी कोणताही द्वेष उरला नव्हता. कारण मला समजलं होतं की द्वेष फक्त माणसाचं मन आणखी जड करतो. म्हणून माझ्या मनाचं ओझं हलकं करण्यासाठी मी त्यांना माफ केलं. पण पुन्हा कधीही त्यांच्या आयुष्यात परत जाणार नव्हते. या संपूर्ण अनुभवाने मला आधीपेक्षा खूप मजबूत आणि समजूतदार बनवलं होतं. मी शिकलं की पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण परिवाराचं प्रेम आणि माणुसकी कायम सोबत राहते. त्या दिवशी दुपारचं ऊन पिकलेल्या भाताच्या शेतांवर पसरलं होतं. मी आर्याला कुशीत घेऊन ओसरीत बसले होते आणि तिला सुगंधी गुलाबाच्या फुलांशी खेळताना पाहून हसत होते. माझे आई बाबा फणसाच्या झाडाखाली बसून चहा पित होते. त्यांच्या डोळ्यात आपली मुलगी आणि नात सुरक्षित आणि आनंदी असल्याचा जो समाधानाचा भाव होता तो स्पष्ट दिसत होता. मीही हसले आणि मला वाटलं जणू आनंदाची एक थंड हवा माझ्या संपूर्ण शरीरातून वाहून गेली. आयुष्याने अंधाराचं एक दार कायमचं बंद केलं होतं आणि माझ्या समोर प्रकाश, शांतता आणि नव्या आशांनी भरलेलं एक नवीन जग उघडलं होतं. मी आर्याला एक मजबूत आणि चांगल्या मनाची मुलगी बनवून वाढवणार होते, जेणेकरून तिला कधीही तिच्या आईने सहन केलेल्या वेदना आणि त्रास सहन करावा लागू नये. आता आमचं उद्याचं आयुष्य फक्त आमच्या हातात होतं आणि आम्ही ते प्रामाणिकपणा आणि मेहनतीने घडवणार होतो. त्या अपार्टमेंटची आणि त्या बनावट कागदांची संपूर्ण कहाणी आता फक्त भूतकाळाचा एक भाग बनली होती. आता माझ्या जगात फक्त परिवाराचं अमाप प्रेम आणि शांततेने भरलेलं आयुष्य उरलं होतं. मित्रांनो, या कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की लोभ माणसाला इतका आंधळ बनवतो की तो स्वतःचीच नाती उद्ध्वस्त करतो. पण सत्य, धैर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय सगळ्यात मोठा कटही फसवू शकतो. एक आई जेव्हा आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी उभी राहते तेव्हा तिच्यापेक्षा मजबूत कोणीही नसतं. नाती, विश्वास माणुसकीने टिकतात, फसवणूक आणि स्वार्थाने नाही. जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो शेवटी त्याच खड्ड्यात तो स्वतः पडतो. तर प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि धैर्य माणसाला प्रत्येक संकटानंतर नवं आणि चांगलं आयुष्य जगण्याची संधी देतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही कधी कोणी तुमच्या सोबत असा धोका केला आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
मित्रांनो, या कथेचा सगळ्यात मोठा धडा म्हणजे आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी माणसाने स्वतःवरील विश्वास आणि धैर्य कधीच सोडू नये. विशेषतः नात्यामध्ये एखादी परिस्थिती पूर्णपणे समजून न घेता कोणावरही दोष देणं किंवा त्याला एकटं सोडून देणं योग्य नाही. कारण आपल्या एका निर्णयामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाही नसते. संकटाच्या वेळी पैशापेक्षा, मोठ्या शब्दापेक्षा आणि दिखाव्यापेक्षा आपल्या माणसाची साथ आणि आधार जास्त महत्त्वाचा असतो. आयुष्य कितीही कठीण झालं तरी परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. अंधाऱ्या रात्रीनंतर जसा नवा दिवस उगवतो तसंच दुःखानंतर आनंदाची सुरुवातही होऊ शकते. म्हणून नात्यामध्ये विश्वास, समजूतदारपणा, माणुसकी आणि एकमेकांची साथ कायम जपा. कारण कधी कधी आपण दिलेली छोटीशी साथ एखाद्या व्यक्तीला पुन्हा जगण्याचं बळ देऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत ही कथा शेअर करा आणि अशा सुंदर कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही आमची आजची कथा कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमधून आम्हाला तुमच्याशी जोडले गेल्यासारखं वाटतं. पुन्हा एका नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.